नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संत गाडगे महाराज सोसायटी खारदेव नगर चेंबूर या ठिकाणी आपण आलेले आहोत. प्रियदर्शनी दीपक कांबळे या वहिनींना भेटणार आहोत. कुटुंब सगळं वाट बघतंय. आजूबाजूचे सगळे दाटी वाटीने सज्ज झालेले आहेत स्वागतासाठी. जाऊन भेटूया कांबळे कुटुंबाला. नमस्कार. या उखाणा घ्या. शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊच्या कुशी, दीपक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा, द्या ओळख करून आता सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. हा माझा मुलगा, नमस्कार. ही माझी मुलगी, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई, ही माझी आई, ही माझी बहीण, ह्या माझ्या ननंदबाई, नमस्कार. त्या माझ्या जाऊबाई, ते माझे दीर आहेत, नमस्कार. ते त्यांचे मिस्टर, हे माझे मोठे काका, नमस्कार. त्या काकी, ही माझी मामी आहे, नमस्कार. ते माझ्या ताईंचे सासू सासरे आहेत. बाकी माझा सगळा संत गाडगे महाराज परिवार आहे. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. कुठली शाळा तुमची? स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर. आणि तुमची? प्लस वन हायस्कूल सगळं तुम्ही बालपण चेंबूर मधलं? चेंबूरमध्ये. कुठे होता राहायला? तिथेच खाली चाळ सिस्टम मध्ये होतं पहिला, आता SRE झालाय. तिथे आमचं बाळपण गेलं. चाळीत आम्ही दोघं एकत्र राहायचं समोरासमोर. समोरासमोर होती घर. बरा अभ्यास केलेला दिसतो. काय हो, काय झालं? लहानपणापासून एका गल्लीतच राहत होतो आम्ही. मग घरी कोण कोण होतं तुमच्या? मम्मी पप्पा आणि आम्ही तिघी बहिणी. आणि तुमच्या घरी तर आई वडील भाव मम्मी पप्पा सर्वजण होतो. काय करायचे आई बाबा? पप्पा BRCत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. पहिला आमचा हाराचा धंदा होता. आम्ही नंतर आता तुमच्याकडे? वडील ब्रिटानिया कंपनीमध्ये होते पहिले, आता रिटायर झाले. मग तुम्ही काय समोरासमोर घरं होती? हां मग तिथे बघून हां कोणी पुढाकार घेतला? मीच घेतली. तुम्ही? हां काय शाळेत सोडायला जायचे? कसं काय, म्हणजे सुरुवात कशी झाली? मी पहिल्यापासून शाळेमध्येच राहायचो. हां. 5वी असल्यापासून मी बोलायचो, मागं जायचो. तेव्हा मी बोललो तिला. पहिल्यांदा तेव्हा नाही बोललेली, नंतर परत काही दिवस घेतल्यावर हा बोलली. त्यांनी प्रपोज केलं होतं तुम्हाला? नाही, डायरेक्ट असं नाही केलं. मग असंच मागं मागे यायचं फक्त. काय हो, का असं करायचे? कुठपर्यंत यायचे मागे मागे? शाळेत वगैरे कुठे ट्युशनला जाऊ, शाळेत जाऊ, यायचे. पण तुम्हाला प्रश्न नाही पडायचा हे काय येत आहे? पडायचं ना, कधी विचारलं पण काय उत्तर यायचं नाही. मग निघून जायचे, थांबायचेच नाही तुम्ही समोर. विचारलं होतं काय येत? हो. तरी तुम्ही जायचे हां का हो? भीती वाटलेली पहिल्यांदा. त्यानंतर कोणाची? यांची? हां का या हरवतील म्हणून त्यांना सुरक्षा द्यायला जायचे? मग पुढे कसं काय झालं? होकार कसा मिळाला? होकार म्हणजे एक मैत्रीण होती, तिला मी सांगितलं तर मग तिने हिला विचारलं. काय विचारलं? मैत्रिणीने विचारलं? हा, असं तुला लाईक करतो, तर तुझा होकार आहे का? तर मी काहीच नाही सांगितलं. मग नंतर आपोआप आवडायला लागले. कधी कसे ते काय समजलंच आपोआप कसे नाही. आवडायला? नंतर कधी झालं ते समजलंच नाही. हो. अजून एकमेकाला विचारलं बी नाही. काय काय विचारलं नाही? असं प्रपोज असं Propose एकमेकाला विचारलं कुणी केलंच नाही. थांबा, आत्ता करा. चला, संपवून टाका विषय. कसं प्रपोज करायचं सांगा. शब्दच येत नाहीत बाहेर. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्षात एवढं प्रपोज करायचंच राहून गेलं. हा पण मला सांगा, हे सगळं एका चाळीतलं होतं. हा तुम्ही एकमेकांना भेटत होता. किती वर्ष हे सुरू होतं? 5-6 वर्ष होतं. 5-6 वर्ष. मग कुठे भेटायचे तुम्ही? असं समोर असायचो ना घरी. असं भेट अशी नाही, पण रेग्युलरी असं चाळीमध्ये? नंतर. हा, चाळीमध्ये. पण मग घरी किंवा आजूबाजूला कोणाला डाऊट नाही आला? नाहीच असं. नंतर घरी कळलं, थोडा विरोध होता मम्मी पप्पांचा. नंतर आता तुमच्या सगळं घरी आधी कळलं की तुमच्या? माहिती होतं माझ्या घरी दोघांना माहित पण. होतं पहिलं. तर तुमच्या घरी कळल्यावर काय रिॲक्शन? थोडं नव्हतं, अगेन्स्ट होते सगळे. मग मग नाही, आम्ही नंतर लग्न केलं पळून जाऊन. तिथूनच पळाला? मग तेव्हा घरात समोरासमोर होती ना? हो हो. मग कुठे मग जाऊन तेव्हा हा लग्न केलं? तिथेच. मग बँड्रा कोर्टला जाऊन आम्ही लग्न केलं. त्यानंतर थोडे दिवस घरात राहिली, 8-10 दिवस.
नंतर 10 सप्टेंबरच्या दिवशी मी निघून गेली घरातून आणि घरी मेसेज केला की मी लग्न केलंय, मी जाते. पण मग लग्न केल्यावर कुठे गेले? माझ्या बहिणीच्या घरी गेली. कुठे? माझी नणंद आहेत, कुठे राहतात त्या? त्या ठाण्याला विटाव्यामध्ये राहतात. मग तुम्ही विटाव्याला त्यांचं- गेले? हो, पण तिकडे मग गेले. तुमच्या घरी कळवलं होतं? हा. नाही, त्यांच्या घरी पण काहीच माहिती नव्हतं तेव्हा. मग गेलो तिकडे, 2 महिने काढले. नंतर परत आमच्या घरी आलो. माझ्या मोठ्या धीरांनी बोलवलं मला, आम्ही आलो आणि त्यांनी सहकुशीने आमचं म्हणजे स्वागत केलं सर्वांनी मिळून, आमच्या कुटुंबांनी. पण दोन्ही कुटुंबांमधला राग निघून गेला? आता गेलाय. आता सुद्धा ती आठवण आल्याबरोबर तुमच्या डोळ्यात पाणी आलं? कारण माझा मोठा भाऊ मी इथं आलो. माझा मोठा भाऊ इथं नाही, माझं जे आठवलं ते आता आला नाही. त्यांनी आणलं तुम्हाला? हा. ते कुठे असतात? तो इथं ते जरा माझ्यावर रागवलाय म्हणून तो आला नाही. कुठे असतात? तिथे चेंबूरमध्येच आहे. तर तुम्ही त्यांना निरोप दिला होता? सांगितलं तरी तो आला नाही. माझ्याकडनं काय बोलताना जर चुकी झालेली त्यामुळे तो आला नाही. त्याला मी फोन बी केले तरी तो आला पण फोन उचलला नाही. उचलला तुम्ही क्षमा नाही मागितली? मागितली मी लय वेळा. आज चला कॅमेऱ्यातून क्षमा मागा डायरेक्ट. भावाने जर कार्यक्रम बघितला तर त्याला तुमच्या भावना कळतील. बाबू दादा, माझ्याकडनं काय चुकी झाली असेल माफ कर. काय चुकून तुझ्याकडे काय शब्द काय बोलले असेल तर मला क्षमा कर, तुझा पाया पडतो. दोन भावांचं एकमेकांवर असलेलं प्रेम पण आता येत नाही भाऊ. येईल, काळजी करू नका. पण परत नाही ना बोलणार? नाही परत ना बोल. नाही. मला म्हणजे शाळेतले 2 भाऊ कसे असाल ते आता प्रश्न पडलाय. शाळेत असताना खूप प्रेम एकमेकांवर? हा, पहिले एकमेकावर आम्ही होतो. लग्न झालं जरा हे झालं. तुम्ही काय करता? मी रिक्षा झाला होता. रिक्षा? हा. आणि तुम्ही? मी महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये ॲज अ हेडगार्ड म्हणून काम करते. काम ONGC करता? पनवेल येते. अरे वा, मग रोज तुमचं अपडाऊन? अपडाऊन ONGC पनवेल. व्हेरी गुड. म्हणजे छान आहे, आता सगळं खूप सुखात छान आहे सगळं. पण जेव्हा तुमचं अफेअर होतं तेव्हा फिरण्याची ठिकाणं कुठली होती? मोस्टली सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबईतली फेवरेट ठिकाणं. बाकी तिकडेच जायचे हा, तिकडे जायचं. दोघे? हा. हो. पण त्यांचा स्वभाव शांत आहे ना? हो. 11 वर्षात कशी साथ दिली या माऊली? 11 वर्षात लय साथ दिली मला. हा. बोलू शकत नाही. तिच्यामुळे मी आता इथं आहे. खूप चढ उतार आले? लय तर होता. हा? माझ्याकडे काय चुका बी झाल्या, तिने बी समजून घेतल्या. मी बी आता आहे. वहिनी, कसं वाटतंय आज ऐकताना? खूप छान वाटतं. आम्ही एकमेकांना समजून घेतोय आजपर्यंत, म्हणून आमचा संसार टिकलाय. आमच्या घरातल्यांनी पण आम्हाला एवढं समजून घेतलं, त्यामुळे आम्ही आज इथे. आज ते फार इमोशनल झाले. हा? सगळ्या भावना व्यक्त होत आहेत डोळ्यातून आज. सासून आणि मामाला माझ्याकडे काय चुकी झाली असली तर यांना बी सॉरी बोलतो. पहिले मी यांना बी लय काय काय बोललेलो आहे, त्यामुळे ते बी सॉरी चुकी बी. आज सगळं आठवतंय त्यांना. हा? काळजी करू नका, आज मी आलोय ना, आता सगळं व्यवस्थित होणार. सगळं. हा? आनंदात राहा, हसत राहा. वहिनी, घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या हा. तर त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या. एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा जर तुम्हाला आणता आली एका मिनिटात हा. तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. हा? ठीक आहे. चला. धान्य पाखडण्याचं साधन. एका मिनिटात. हा? स्वानंदी. 20 सेकंद झाली. लहान माझी भावली. लहान माझी भावली. भावली मिळाली. मांढरदेवी काळूबाईच्या नावानं चांग भलं. 10, 9, मिळाली. 8. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू सर. नमस्कार. तुम्ही एवढे का टेन्शन मध्ये? हा? एवढं टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर? असं काय नाही. आपण तक्रारी आल्यात कुठल्या ते बघतो. तुमच्याबद्दल तक्रारी केल्या. नाही, खरं तर कौतुक आहे हे. मी असं म्हणेन, त्यांचं म्हणणं आहे की जे तुम्ही ठरवतात ती गोष्ट पूर्ण करा. खरंय सर. हा, खरं. खरंय? हा. जरा मोठ्याने बोला, घाबरू हा, नका. खरंय. मी नाही बसणार रिक्षात. टेन्शन नका घेऊ. रागावरती कंट्रोल नाही तुमच्या. बरोबर आहे सर. खूप राग बरोबर येतो आहे. मला.
का मग तू कमी केला पाहिजे ना. हो आता आजपासून काय सांगता का होईस का राग कशामुळे. पहिल्यापासूनच राग आहे असा म्हटलं. ते माहित नव्हतं समोर होतं तेव्हा. नव्हतं माहित. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. खरंय, हा खरंय. खरंय म्हणतात ते. एवढं नाही. जरा उशीर झाला की त्यांना फोन करत असता तुम्ही, कुठे आहे कुठे आहे. हा ते खरं आहे. का लवकर घरी येऊन सगळं व्यवस्थित काय लवकर. घरात भात जेवण प्रचंड राग येतो आणि तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. हो बरोबर आहे. बरोबर आहे. हा, हा. याच्यासाठी रडत नव्हते ना मग अशी. नाही 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 यासाठी नाही. सतत छोट्या छोट्या गोष्टीवर रागावणं परत आलं. घरामध्ये वेळ देत नाही. जॉबला असल्यामुळे थोडा कमी वेळ द्यायला भेटतो मला घरात. कामं वेळेवर होत नाहीत तुमची. काय नाही होतात मोस्टली. होतात 20% नाही होत, 80% होतात. बरं जाऊ द्या. मला तुम्हाला विचारायचं, इतके आरोप केले सगळ्यांनी, हा. या आरोपांबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय आज, स्पष्टीकरण काय आहे तुमचं. बरोबर आहे. राग तर मला येतो, ते सर्वांनी बरोबर बोलले, त्याच्यात काय वादच नाही. तर तो मी कमी करेल, सगळ्यांचा इच्छा मी पूर्ण करेल आजपासून. पण मिस्टरांवर खूप रागावता असाही एक आरोप आहे. त्याचं काय कारण काय. असं काय नाही, पण होतो आमचं. काय प्रेमाचं आहे. हा प्रेमाने रागवते. काय हो. नाही असे नाही करत. लय रागवले बोलले. जरा जरा गोष्टीला चिडते. हो हा मग रिक्षावर ना आलो ते चालूच असं मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा. जास्त येतात जास्त येतात. वहिनी काय हे, एक तर दिवसभर तेही टेन्शन मध्ये, तुम्हीही टेन्शन मध्ये. थोडस घरात आल्यानंतर आणखी आनंदाने कसं राहता येईल याचा आजपासून दोघांनी प्रयत्न करायचा. हो सर नक्की? नक्की. हो सर नक्की. प्रॉमिस. प्रॉमिस. हो तुम्ही पण वेळेवर या. कळलं ना. माझ्याकडे रिक्षा वाचून टाइम टेबल जरा नसतो, त्यामुळे जरा उशीर होतो. नाही, पण दोघे मला मेहनत वेळ पाळली तर बरं वाटतं असं आहे. हो. त्यामुळे दोघांचं थोडं होतं, काय आहे, बाकी नेमकं काय वेळ पाळताना त्यांना लांबचं भाडं मिळालं की काय करतात. हा ना. हो की नाही. आणि त्यांना मुद्दाम बरोबर तुम्ही आहे. घरी आल्यावर लांबचंच भाडं का मिळतं ते मला कळत नाही. काय हो काय असं काय करता. भेटते कधी कधी असं. सिरियस ही गोष्ट आहे ती. मुद्दाम जात असाल कुठे. नाही. बरं आजपासून एकदम बदल होणार आहे. हा. हो ना वहिनी. हो प्रॉमिस आहे. प्रॉमिस. पण या प्रॉमिस बरोबर आता चित्र काढायचंय. पहिलं तुम्ही चित्र काढायचं. बघू ठीक आहे. घरातले सगळे ओळखतात का. या कोणी सांगितलं. मुलगा आहे माझा. हा मुलगा माझा. काय हुशार आहे. आधुनिक गॅस, पूर्वीची चूल. चला अभिनंदन वहिनी, पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू सर. दहा. बोलायचं नाही. 9 8. तुम्ही ओळखलेलं आहे पण म्हणून बक्षीस मिळणार नाहीये. कारण असा ससा नसतो. ससा असा असतो का रे. मुलाला विचारतो असतो का. हा म्हणजे कुठे सशाच्या पाठीवर कोणतरी बसलाय असं वाटतं. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. व्हेरी गुड. वहिनीने दोन्ही मिळवली. तुम्ही म्हणजे ससा म्हणजे असा काढलेला. बिचारा सशाला दाखवला असतं तरी तुम्ही नाही म्हणाला असता. नमस्कार. आता कोण आहेत आज. सासूबाई आहे. हो सांगा सुनेबद्दल सांगा. सून चांगली आहे पण तिला राग खूप येतो. हो ना. लय राग येतो तिला. आजपासून बदलणार म्हणतायत. तेवढं केलं तर आनंदाने हो संसार आनंदाने करेल. काय. माऊली बघा सगळ्यांच्या चिठ्ठ्या पण त्याच होत्या. सासूबाई पण बिचारा आता बोलले आहेत. त्या बोलताना केवढं टेन्शन मध्ये बोलले आहेत. बरं अजून कोण बोलणार द्या. तुमचं काय म्हणणं आहे. लहानपणापासून भरपूर त्रास दिला. हो मुलीने. हट्ट म्हणाले तिचा.
लहानपणी पण लहानपणापासून हट्टीच ती. हट्टी, पण त्यांनी स्वभाव असाच होता. हा पहिल्यापासून म्हणजे त्यांचा- तिचा स्वभाव तसा ती हट्टीच म्हणजे सगळ्या गोष्टी कुठची गोष्ट तिला कधी आम्ही काय केले ते पसंत नाही हे नाही ते नाही. टाइम जेवेल तर दुसऱ्या time जेवायची नको असायचं. इतकी हट्टी होती ती. तुम्ही बोला. आता खूप फरक पडलाय आणि यापुढे खूप अजूनही चांगला फरक पडून तू खूप सुखी राहा. हेच या कोण? मोठी बहीण माझी. मोठी बहीण. बारकी बहिणीला मी मिस करते सर. ती डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे. तिचं सेमिनार आहे चंदीगडला, त्यासाठी ती तिकडे गेली आहे. पण प्रांजली मी तुला खूप मिस करते. बरं, अजून बोला. माझ्या भावाचं आणि वहिनीचं एकमेकावर दोघांवर खूप प्रेम आहे. त्या दोघांनी असाच सुखाचा संसार करावा हीच माझ्यातर्फे त्यांना एक इच्छा आहे. अजून कोण बोलणार आहे? दोघांनी याच्या पुढे सुखी संसाराने आनंदात राहो हीच आमची परमेश्वरकडे प्रार्थना. अजून कोण शेजाऱ्यांपैकी बोलणार आहे का? माझ्या त्या म्हणजे मैत्रिणी सारखेच आहे आणि त्या प्रत्येक कार्यक्रमात अशा म्हणजे पुढे असतात. कुठलाही म्हणजे कार्यक्रम असू द्यात पण कधी सांगितलं ना असं करायचं तसं करायचं ते धावून पुढे येतात. बरं, द्या यांच्याकडे. खूप म्हणजे कष्टाळू मेहनती वगैरे खूप आहे ती आणि तिला म्हणजे मिस्टरांपेक्षा तिचा स्वभाव खूप उत्साह आहे. अच्छा, उत्साह आहे. उत्साह आहे. बरं बरं बरं, मला विचारायचंय, सगळ्यांनी इतकं कौतुक केलंय. राग हा तुमचा कॉमन आहे. आईने पण सांगितलं लहानपणापासून हट्टीपणा आहे. हा, पण सुखी संसारासाठी, या घराच्या आनंदासाठी आजपासून तुम्ही तर ठरवलंय की रागावरती कंट्रोल करणार. हो सर. पण तुम्ही तर मेहनत करता, हो बरोबर? तेही मेहनत करतात. हो दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं म्हणून तर प्रेमविवाह केला. हो. म्हणजे असंही नाहीये की प्रेम कमी आहे. पण मला नाही. तुम्हाला पटकन विचारायचं, पटकन सांगायचं, कोणाचं कोणावर जास्त प्रेम आहे? माझं जेव्हा तुमचं यांच्यावर हा. जास्त आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आहेच. आहे, 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 आहे. बरं, आता क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? चला. मम्मी पप्पा सासू सासरे माझ्या ननंदबाई आहेत, त्यांनी खूप मला सहकार्य केले आणि माझे धीर जे आले नाहीत त्यांचे मनापासून क्षमा मागते. बाकी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. बाकी सगळ्या माझ्या मेंबर्सनी, बाकी आमच्या आजूबाजूचे शेजारी पहिल्यापासून आमच्या सोबत होते, आता पण आहेत. असे सोबत राहू हीच परमेश्वराची प्रार्थना आहे. तुम्ही? हे माझी आई पहिल्यापासून आईला मी त्रास दिलेला आहे. आईने वगैरे समजून घेतलेलं आहे आणि वडिलांनी बी सपोर्ट केला आहे. भावांनी सर्वांनी मला सपोर्ट बी केला आहे. असं नाही त्याची मी माफी मागतो. मेन गोष्ट माझ्या मोठ्या भावाची, तर मी जास्त जरा बोललो म्हणून जरा आला ना. आणि ताईंची मेन एक बरं आहे, दोघांनी लहानपणापासून घरच्यांना छान त्रास दिलेला आहे. तो त्रास देऊन देऊन आता संपला डब्यातनं असं समजा. आणि आता इथून पुढे दोघे एकमेकांचा आदर करत अत्यंत आनंदाने राहा, गुण्या गोविंदाने हा संसार करा. आणि इतकं कुटुंब आहे, म्हणजे मी या गेटवरती आल्यापासून मी बघितलं की या सोसायटीमध्येच इतकं पॉझिटिव्हिटी आहे. सगळेजण इतक्या उत्साहात स्वागतासाठी सज्ज होते. आणि अर्थात स्वाभाविक आहे, तुम्ही त्या कुटुंबातले आहात. तुमच्यामुळे आज तुमच्या बिल्डिंगचं, सोसायटीचं, कुटुंबाचं नाव अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचतं आहे. अशा वेळेला तुमची जबाबदारी वेगळी आहे, ती म्हणजे आनंदात राहण्याची. आणि सगळ्यांना तेवढंच पाहिजे. तेव्हा खूप एकमेकांचा आदर करत राहा, आनंदात राहा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि बहिणींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला, भरपूर डोळ्यातनं पाणी वाहिलेला असा हा कार्यक्रम. हा, भावाच्या आठवणीने इमोशनल झालेला असा आजचा हा भाग. या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.